नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। इयत्ता तिसरीचा एकदा गंमत झाली या पाठावर आधारित स्वाध्याय अर्थात प्रश्न उत्तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत। सुरुवात करूयात काही समानार्थी शब्दांपासून। वारा, वारा म्हणजे पवन, अनिल, वायू, वात, समीर। तर झाड म्हणजे वृक्ष, तरु, पादप, द्रुप। मोरचे समानार्थी शब्द मयूर, सारंग, शिखी। डोळा, डोळा म्हणजे नयन, चक्षु, नेत्र, लोचन। आनंद म्हणजे उद्धव, हर्ष, मोद, प्रमोद। तर पान म्हणजे पर्ण, पत्ता। हात, हात म्हणजे कर, बाहू, भुजा, हस्त। असंख्य, असंख्य म्हणजे अगणित, न मोजता येणारे। तर पुस्तक, पुस्तक म्हणजे ग्रंथ, पोथी। शाळा म्हणजे विद्यालय। नदी, नदीचा समानार्थी शब्द सरिता, तटिनी, कल्लोलिनी, शैलजा, जीवनदायिनी। डोंगर, डोंगर म्हणजे पर्वत, अचल, गिरी, शैल। पाणी म्हणजे जल, नीर, उदक, सलिल। उगम, उगम म्हणजे जन्म, आरंभ, सुरुवात। लहान म्हणजे बुटका किंवा लघु। हे होते काही समानार्थी शब्द। आता आपण पाहूयात एका वाक्यात उत्तरे। झाडाची फांदी का हलू लागली? वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली, म्हणजेच झाडाची फांदी वाऱ्यामुळे हलू लागली। मनुलीला कशाचा स्पर्श मोरपिसासारखा वाटला? मनुलीला गारगार वाऱ्याचा स्पर्श मोरपिसासारखा वाटला। नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? नदीला इतर छोटे छोटे प्रवाह मिळतात तेव्हा नदीचे पाणी आणखी वाढते। कोणकोणत्या झाडांची पानं टोकदार असतात? पिंपळ, जास्वंद, कडुलिंब, नागवेल इत्यादी झाडांची पानं टोकदार असतात। तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? आनंद झाल्यावर, स्वागत करताना, देवाची आरती करताना, वाढदिवस साजरा करताना अशा प्रसंगी आम्ही टाळ्या वाजवतो। आता काही रिकाम्या जागा बघूयात। रिकाम्या जागी योग्य शब्द लिही। झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात। एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो। गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली।
झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. नदी पुढे पुढे जाऊ लागते. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ. या पाठात एकच शब्द 2 वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ उंच उंच. असे आणखी काही शब्द लिही. तरंगत तरंगत, छोटे छोटे, पुढे पुढे, गप्प गप्प, गार गार, वाहत वाहत असे 2 वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत. आता बघूयात काही विरुद्ध अर्थाचे शब्द. सरळ वाकडा, लांब जवळ, पुढे मागे, लहान मोठा, शांत अशांत, हसली रडली, बसलेली उठलेली, सुखावली दुखावली, छान घाण, सगळी थोडी. आता या शब्दांना दार हा प्रत्यय लावून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. जसं टोक टोकदार, समजूत समजूतदार, पाणी पाणीदार, तर चमक चमकदार, जमीन जमीनदार, फौज फौजदार, कस कसदार, रुबाब रुबाबदार, धार धारदार, तजेल तजेलदार, दुकान दुकानदार, घर घरदार, वारस वारसदार, वतन वतनदार. आता काही शब्दांचे अनेक वचन पाहूयात. रेष रेषा, ओढा ओढे, चित्र चित्रे, शीर शिरा, वारा वारे, खिडकी खिडक्या, गंमत गमती, पीस पिसे, झाड झाड. जर एक वचन झाड असेल तर त्याला ड वर अनुस्वार नसतो, पण अनेक वचनाला झाडच्या डोक्यावर ड वर अनुस्वार दिला जातो. तसंच पान पानं याला सुद्धा अनुस्वार लागतो. अर्थ समजून घे व लिही. अलगद उचलणे म्हणजे हळूवार उचलणे, काळजीपूर्वक उचलणे. एकटक पाहणे म्हणजे निरखून पाहणे. दंग असणे म्हणजे मग्न असणे किंवा भान हरपणे. मोरपीस फिरवल्यासारखे वाटणे, छान वाटणे. सुखावणे म्हणजे आनंदी होणे. मनुली पानांकडं एकटक पाहू लागली. असं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींकडं एकटक पाहायला आवडेल? हा, फोनकडे. बरं. हा, टीव्ही. हा, पाण्याकडे. कोणत्या? कोण? तळ्याकडं. ओके. अजून? हा, बापरे, अभ्यासाकडे. ओके. हा, मोबाईल सांगितलं ना त्यांनी. हा, झरण्याकडे. म्हणजेच मराठीत काय म्हणतात झरण्याला? मराठीत झरण्याला हा धबधबा. हा, बागेकडे. काय असतं बागेत? खेळण्या. अच्छा, त्यांच्याकडे बघायला आवडेल. बरं. हा, गेम. बरं. हा, घड्याळ पाहायला. अच्छा. हा, कोणता कार्यक्रम?
बर. हा नवीन. अच्छा एकटक पाहायला आवडेल. हा हा फुलांकडं. हा नवीन काही वस्तू आणली तर तिच्याकडं एकटक पाहायला आवडेल. अच्छा सांगायचं आहे. अजून कोणाला काही जे एकदा होऊन गेले ते परत नाही. आदर्श पुस्तकात एकटक पाहायला. बर काय असतं रे पुस्तकात आदर्श? हा अच्छा ते पाहायला आवडेल. बर नवीन घर पाहायला. परीक्षेत पास झाल्यावर त्याचा निकाल पाहायला आवडेल. एकटक पाहायला. बर छान. हा वहीत वाचायला. बर हा खेळण्यांकडं. अच्छा आता लास्ट. हा पावसाच्या पाण्याकडे.